नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या द ऑफिसर्स जंक्शन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पोलीस भरती लेखी परीक्षा ही खूप महत्त्वाची ठरत असते. त्यामुळे आपण आपल्या चॅनलवर सुरू केलेली आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका सीरीज. यामध्ये आपण पाहत आहोत मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका, तेही संपूर्ण स्पष्टीकरणासह. आपण सोडवत आहोत मागील वर्षी प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आपल्या चॅनलवर. मागील वर्षी पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेले प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपण या अगोदर आपल्या चॅनलवर 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर ते पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. चला तर सुरू करूया आजच्या आपल्या प्रश्नपत्रिकेला. मित्रांनो, सर्वप्रथम तुमचा परीक्षा पॅटर्न तुम्हाला माहिती असायला पाहिजे. या ठिकाणी पहा, मित्रांनो, तुमची लेखी परीक्षा ही 100 गुणांची असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला एकूण 100 प्रश्न हे विचारण्यात येणार आहेत आणि तुमच्या परीक्षेचा कालावधी हा 90 मिनिटे एवढा तुम्हाला देण्यात येणार आहे. पहा, परीक्षेमध्ये तुम्हाला काही सूचना देण्यात येतात. त्यापैकी महत्त्वाची सूचना म्हणजे संपूर्ण चाचणी ही वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांची असून त्यात एकूण 100 प्रश्न आहेत आणि सर्व प्रश्न हे अनिवार्य असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण तुम्हाला असणार आहे आणि कोणत्याही चुकीच्या उत्तरासाठी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नाही. म्हणजेच तुम्हाला सर्व प्रश्न सोडवणे या ठिकाणी बंधनकारक असणार आहे. तुम्ही चुकीचा जरी उत्तर दिलं असेल तरी त्यासाठी तुम्हाला कोणतेही निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नाही. त्यामुळे तुमचे मार्क या ठिकाणी कटणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला सर्व प्रश्न परीक्षेमध्ये सोडवायचे आहेत. चला तर आपण आजच्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया. त्या अगोदर व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आणि हो, आपण या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला सराव देखील याच व्हिडिओच्या माध्यमातून सराव तुमचा होऊन जाईल. आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला किती प्रश्न हे तुमचे बरोबर आले. मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. प्रश्न पहिला आहे, धनुर्वात ही संधी कशी सोडवली जाईल? पर्याय आहेत धनु अधिक वात, धनुर अधिक वात, धनु अधिक वात आणि धनुर अधिक वात. या ठिकाणी मित्रांनो, संधी या टॉपिकवर आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि तुम्हाला याचं योग्य आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. तुम्हाला उत्तराचा पर्याय हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेली आहेत ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तुम्ही जर 20 पैकी 10, 15 किंवा 20 पैकी 20 अशी जर प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर आली असतील तर हा अंक मला शेवटी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्या अगोदर मला या प्रश्नाचं उत्तराचा पर्याय अ, ब, क, ड असा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पहा, या ठिकाणी धनुर्वात ही संधी कशी सोडवली जाईल? पर्याय आहेत धनुवात, धनुर्वात, धनुवात आणि धनुर्वात. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1, धनु अधिक वात. धनुवात, धनुर्वात ही संधी धनु अधिक वात अशी सोडवली जाणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, राजाच्या वस्त्राची देखभाल करणारा डॅश. पर्याय आहेत आजीवक, कापडनीस, किन्नर आणि खलाशी. योग्य प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, आजीवक. राजाच्या वस्त्राची देखभाल करणारा म्हणून आजीवक हा शब्द आपल्यासाठी या ठिकाणी योग्य पर्याय असेल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, निर्दोष या सामासिक शब्दाची फोड करा. निर्दोष या सामासिक शब्दाची फोड करा. योग्य पर्याय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. त्यासाठी तुम्ही 2 ते 3 सेकंदाचा वेळ घेऊ शकता. पर्याय आहेत दोष नसलेला, नीर आणि दोष, दोष असलेला आणि दोषासहित. पहा, निर्दोष या सामासिक शब्दाची तुम्हाला फोड या ठिकाणी करायची आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, दोष नसलेला. निर्दोष म्हणजे दोष नसलेला. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्याची कढी धाव धावूनी वाढी या म्हणीचा अर्थ कोणता आहे? पर्याय आहेत, दुसऱ्याची कढी विकत आणणे, धावून कढी आणणे, अति उदारपणा दाखवणे आणि दुसऱ्याची वस्तू देण्यास अति उदार. दुसऱ्याची कढी धाव धावूनी वाढी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता असेल? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4, दुसऱ्याची वस्तू देण्यास अति उदारपणा दाखवणे. दुसऱ्याची वस्तू देण्यासाठी अति उदारपणा दाखवणे म्हणजेच दुसऱ्याची कढी धाव धावूनी वाढी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, गोधन या शब्दाचा समास ओळखा. आपल्याला गोधन या शब्दाचा समास हा ओळखायचा आहे. पर्याय आहेत, अव्ययीभाव समास, कर्मधारय समास, षष्टी तत्पुरुष आणि द्विगु समास. पहा, गोधन या शब्दाचा समास आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, कर्मधारय समास. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला पुल्लिंगी शब्द हा ओळखायचा आहे. पर्याय देण्यात आलेले आहेत, लांडोर, साध्वी, गोपी आणि एडका. या शब्दांचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. पुल्लिंगी शब्द कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4, एडका. एडका हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्याचबरोबर लांडोर हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि मोर हे त्याचं पुल्लिंगी रूप असणार आहे. त्याचबरोबर साध्वी हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि साधू हे त्यासाठी पुल्लिंगी शब्द असणार आहे. त्याचबरोबर गोप हा देखील स्त्रीलिंगी शब्द आहे आणि गोप हा त्यासाठी पुल्लिंगी शब्द असणार आहे. गोपी हा आपला शब्द स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे या ठिकाणी एडका हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि एडका याचं स्त्रीलिंगी रूप असणार आहे मेंढी. मेंढी हे आपलं एडकासाठी स्त्रीलिंगी शब्द असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता, मराठीत एकंदर डॅश सर्वनामे आहेत. पर्याय आहेत 7, 8, 9 आणि 5. मराठीमध्ये किती सर्वनामे आहेत असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 3, 9. मराठीमध्ये एकूण 9 सर्वनामे आहेत. मराठीतील 9 सर्वनामे कोणती? तर मी, तू, तो, ती, ते, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, हा, ही, हे. त्याचबरोबर जो, जी, जे, कोण, काय, आपण ही सर्व मराठीतील सर्वनामे आहेत. जो, जी, जे, कोण, काय, आपण आणि स्वतः ही मराठीतील 9 सर्वनामे आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक आपलं 3 हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर परत शेअर देखील करा. पुढील प्रश्न आहे, तो नेहमीच भांडण करतो या वाक्याचा काळ ओळखा. तो नेहमीच भांडण करतो या वाक्याचा काळ ओळखा. पर्याय आहेत, रीती भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, चालू वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 4, रीती वर्तमान काळ. या ठिकाणी पहा, तो नेहमीच भांडण करतो म्हणजे या ठिकाणी नेहमी घडणारी गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. जेव्हा वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडत असते त्यावेळेस रीती वर्तमान काळ हा त्या ठिकाणी असतो. त्याचबरोबर एखादी क्रिया सतत घडण्याची रीत किंवा सवय आपल्याला वाक्यामध्ये सांगितली जाते त्यावेळेस आपल्याला रीती वर्तमान काळ हा त्या वाक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या वाक्यामध्ये तो नेहमीच भांडण करतो म्हणजेच नेहमीची त्याची सवय आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती वर्तमान काळ आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर
पुढील प्रश्न आहे विद्यार्थी भांडार या शब्दातील विरामचिन्ह कोणते आहे? पहा, आपल्याला विद्यार्थी भांडार यामधील हे विरामचिन्ह आपल्याला कोणते आहे असा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय आहेत अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, विकल्प चिन्ह आणि प्रश्न चिन्ह. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 संयोग चिन्ह. या ठिकाणी विद्यार्थी आणि भांडार यांमध्ये जे चिन्ह आहे त्यांनाच संयोग चिन्ह असे म्हणतात. जेव्हा दोन शब्द जोडायचे असतात त्यावेळेस संयोग चिन्ह हे वापरले जाते. उदाहरण पाहायला गेलं तर आपण जेव्हा आई वडील हा शब्द लिहितो त्यावेळेस आपण संयोग चिन्ह हे त्या शब्दांमध्ये वापरतो. त्याचबरोबर प्रेम विवाह हा शब्द आपण जेव्हा लिहितो त्यावेळेस देखील आपण मध्ये संयोग चिन्हाचा वापर करत असतो. त्यामुळे जेव्हा दोन शब्द जोडायचे असतात त्यावेळेस संयोग चिन्हाचा वापर हा केला जातो. दोन शब्द जोडण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर हा केला जातो. त्यामुळे या ठिकाणी पहा आपण पर्याय क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे संयोग चिन्ह. पुढील प्रश्न आहे दिव्याच्या प्रकाशात पुढून येणाऱ्या श्वापादाचे डोळे रत्नासारखे चमकत होते. अलंकार ओळखा. या ठिकाणी आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. पर्याय आहेत अनन्वय, अतिशयोक्ती, उपमा आणि रूपक. या ठिकाणी पहा दिव्याच्या प्रकाशात पुढून येणाऱ्या श्वापादाचे डोळे हे रत्नासारखे चमकत होते याचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 उपमा. या ठिकाणी उपमा हा अलंकार आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी पहा दोन वस्तूंमधील साम्य दर्शवण्यासाठी जेव्हा सारखे, सम, सदृश्य यांसारखे साम्यवाचक शब्द जेव्हा वापरले जातात त्यावेळेस उपमा हा अलंकार होतो. त्यावेळेस साम्य, समान, सारखे अशा प्रकारचे शब्द हे दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखवण्यासाठी वापरले जातात. त्यावेळेस उपमा हा अलंकार होतो. या ठिकाणी श्वापादाच्या डोळे यांची तुलना रत्नासारखे अशी तुलना केलेली आहे. त्यामुळे सारखे हा शब्द या ठिकाणी वापरला गेलेला आहे आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उपमा हा आपला योग्य पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न आहे त्याने भाजी घेतली हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? त्याने भाजी घेतली हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? पर्याय आहेत कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग आणि संकर प्रयोग. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 कर्मणी प्रयोग. या ठिकाणी पहा त्याने हा आपला कर्ता आहे, भाजी हे आपले कर्म आहे आणि घेतली हे आपले क्रियापद आहे. या ठिकाणी आपल्याला त्याने भाजी घेतली ह्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा होता. या ठिकाणी कर्त्याला ने हा प्रत्यय लागलेला आहे. मूळ कर्ता तो हा आपला मूळ कर्ता आहे आणि ने हा त्याला प्रत्यय लागलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि आपले कर्म भाजी याला कोणताही प्रत्यय आपल्याला लागलेला पाहायला मिळत नाही. त्यामुळे ही प्रथमा विभक्ती आहे. त्यामुळे या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 1 कर्मणी प्रयोग हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी देशी शब्द ओळखा. या ठिकाणी पहा आपल्याला काही शब्द देण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी देशी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय आहेत विजार, सिनेमा, पोवाडा यापैकी नाही. आपल्याला देशी शब्द ओळखायचा आहे. पटकन तुमचं उत्तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर एक रिक्वेस्ट आहे ती म्हणजे आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी देशी शब्द ओळखा. विजार, पोवाडा, सिनेमा असे 3 शब्द आपल्याला दिलेले आहेत.
या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 विजार. विजार हा आपला देशी शब्द आहे जो अस्सल मराठी भाषेतील असून आपल्या पायजामा सारखा कपड्यासाठी तो आपण वापरतो. त्यानंतर सिनेमा. सिनेमा हा शब्द इंग्रजी शब्द आहे. सिनेमा हा इंग्रजी शब्द आहे. त्याचबरोबर पोवाडा. पोवाडा हा शब्द तद्भव. तद्भव शब्द तद्भव तद्भव शब्द आहे. त्यामुळे विजार हा देशी शब्द या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 विजार हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर पोवाडा हा देखील काही ठिकाणी देशी शब्द म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये वापरला जातो. परंतु विजार हा आपला मूळ देशी शब्द आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर ही पी-डी-एफ पाहिजे असेल, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सर्व पी-डी-एफ, नोट्स आणि इतर सराव साहित्य हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुढील प्रश्न आहे, साहेब ऑफिसात नाहीत. साहेब ऑफिसात नाहीत यापैकी आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे. पर्याय आहेत शक्य क्रियापद, अनियमित क्रियापद, प्रयोजक क्रियापद आणि उभयविध क्रियापद. साहेब ऑफिसात नाहीत. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 अनियमित क्रियापद. साहेब ऑफिसात नाहीत याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अनियमित क्रियापद. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बहर मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. पहा, बहर मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. पर्याय आहेत चैन मारणे, डाग लागणे, उत्कर्षाला पोहोचणे आणि गोंधळ करणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 उत्कर्षाला पोहोचणे. बहर मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो उत्कर्षाला पोहोचणे. त्यानंतर लगेच आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता शब्द हा कानडी भाषेतून मराठीत आला आहे? कोणता शब्द हा कानडी भाषेतून मराठीत आला आहे? पर्याय आहेत बटाटा, डोसा, झुलणे आणि रिक्षा. आपल्याला कानडी भाषेतून मराठीत आलेल्या शब्दाचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 डोसा. डोसा हा शब्द कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. त्याचबरोबर बटाटा. बटाटा हा पोर्तुगीज शब्द आहे. बटाटा हा पोर्तुगीज शब्द आहे. आणि धुलणे. धुलणे हा देशी शब्द आहे. त्याचबरोबर रिक्षा. रिक्षा हा शब्द इंग्रजी इंग्रजी या भाषेतून आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कानडी या भाषेतून आलेला शब्द म्हणजे डोसा पर्याय क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, तद्भव शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय आहेत भगिनी, टाळू, तालू आणि गल. दिलेल्या 4 पर्यायांपैकी आपल्याला तद्भव शब्द हा ओळखायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 तालू. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 टाळू. टाळू हा आपला तद्भव शब्द असणार आहे. या ठिकाणी पहा, जेव्हा संस्कृत मधील शब्दांमधील कठीण उच्चार किंवा जोडाक्षर जेव्हा गाळे जातात आणि त्यावेळेस शब्द हा सोपा होतो, अशा शब्दांना तद्भव शब्द असे म्हटले जाते. या ठिकाणी पहा, टाळू. टाळू हा शब्द आपला तद्भव शब्द आहे आणि त्याचा मूळ शब्द तालू. तालू असा त्याचा मूळ शब्द आहे आणि त्यातून तद्भव शब्द टाळू हा असा बनलेला आहे. संस्कृत मधील टाळू या शब्दाचा उच्चार सोपा करण्यासाठी मराठीत टाळू असा शब्द हा वापरला जातो. त्याचबरोबर भगिनी.
भगिनी हा तत्सम शब्द आहे. भगिनी हा तत्सम शब्द आहे, जो की संस्कृतमधून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे. संस्कृतमधून मराठी भाषेमध्ये आलेला आहे. परंतु हा शब्द आपण जशास तसा वापरतो. जशास तसा वापरतो, त्यामुळे याला तत्सम शब्द म्हणतात. जशास तसा वापरण्यात येतो, त्यामुळे हा तत्सम शब्द आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तालू हा संस्कृत शब्द आहे. त्याचा तत्सम शब्द टाळू असा बनलेला आहे. त्यानंतर गल हा देखील तत्सम शब्द आहे. गल हा देखील तत्सम शब्द आहे. अशा प्रकारे टाळू पर्याय क्रमांक 2 हा आपला तद्भव शब्द आहे आणि पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? या ठिकाणी पहा, भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? पर्याय आहेत संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत तुकडोजी. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 संत एकनाथ. संत एकनाथ महाराज यांनी रचलेली भारुडे ही प्रसिद्ध आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि भारुड हा काव्यप्रकार संत एकनाथ यांच्यामुळे प्रसिद्ध आहे. संत एकनाथ महाराजांनी जोहार, फकीरा, वासुदेव, विंचू अशा काही भारुडे जी आहेत ती लिहिलेली आहेत. त्यामुळे भारुड हा काव्यप्रकार जास्त ओळखला जातो. संत एकनाथ महाराजांनी जोहार, जोहार, विंचू त्याचबरोबर फकीरा, फकीरा, वासुदेव अशा प्रकारे भारुडांची रचना ही केलेली आहे आणि या माध्यमातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान आणि ढोंगीपणावर प्रहार करण्यासाठी या लोककलेचा त्यांनी वापर केला आहे. त्यामुळे भारुडे ही प्रसिद्ध झालेली आहेत आणि त्यापैकी विंचू चावला, वृश्चिक चावला हे एकनाथ महाराजांचे अतिशय प्रसिद्ध असे भारुड आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 संत एकनाथ हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे अनाठायी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. समानार्थी शब्द शोधा किंवा ओळखा. पर्याय आहेत तर्कविरहित, असहाय्यता, उपवास आणि अल्पकालिक. अल्पकालिक. अनठाई या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 तर्कविरहित. अनाठायी या शब्दाचा अर्थ होतो तर्कविरहित. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कंठतालव्य वर्ण ओळखा. खालीलपैकी कंठतालव्य वर्ण ओळखा. पर्याय आहेत त्र, न, व आणि ऐ. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक ड, ए. ए हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मराठी व्याकरणामध्ये कंठतालव्य वर्ण म्हणजे ज्यांचा उच्चार करताना जीभ ही टाळूला स्पर्श करते. जीभ ही टाळूला स्पर्श करते, त्यालाच आपण कंठतालव्य वर्ण असे म्हणतो. ज्या वर्णांचा उच्चार करताना जीभ ही टाळूला स्पर्श करते आणि कंठातून देखील आपल्या ध्वनी हा निघत असतो. मराठीमध्ये अय आणि अय असे 2 कंठतालव्य वर्ण आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर ए आणि ऐ हे 2 जे आहेत ते संयुक्त स्वर देखील आहेत. संयुक्त स्वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ऐ हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? पर्याय आहेत तृतीया तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष, पंचमी तत्पुरुष आणि सप्तमी तत्पुरुष. कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? योग्य पर्यायाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे.
या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 चतुर्थी तत्पुरुष समास. कृष्णार्पण हा चतुर्थी तत्पुरुष या समासाचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले 20 मराठी व्याकरण या विषयाचे प्रश्न, जे की मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमधील आपल्याला विचारण्यात आलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. संपूर्ण प्रश्न हे खूप महत्त्वाचे होते. तुम्हाला प्रश्न कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आपण 20 प्रश्न घेतले होते आणि त्यापैकी तुमचं किती प्रश्नांचं उत्तर हे बरोबर आलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसह भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द ऑफिसर्स जंक्शन.